एवढं बॉम्ब आलो तरी फुकटच गेलो. कसा आनंद आहे की नाही. विटेवारी उभा विठ्ठल, विटेवारी उभा विठ्ठल. थोडं माझ्या बहिणी खूप गोड गातात. काय माहिती काय खातात. आपल्याला किती वाढलं तुम्ही नीट काय वाढायचे ना. त्यात मी पण असला बघ. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद होऊन मला जमते सगळं. माझ्या बहिणीनं एक गोड चाल म्हणायची माझ्या मध्ये. वाजवायचं नाही काही, फक्त म्हणायचं माझ्या मध्ये. विटेवरी उभा विठ्ठल, विटेवरी उभा विठ्ठल. काय आमचं सर्व वर्षानुवर्ष कीर्तन ऐकले बाई, पण माया डॉक्टर निराची तमाखूच नाही सुटली पाहिजे. रोज पहिल्या नंबरानं कीर्तनाला बसतो आणि पहिल्या नंबरानं म्हणतो ज्ञानेश्वर म्हणून संयम समजदारी ऐका दादा आहे. असं कीर्तनामध्ये कधीच कोणाला टोकायचं नाही. लोकांचा एक दोष काढण्यासाठी आपल्यावर खंडीवर असतात, लोकांना माहीत नसते. कळलं का. आपण कसे येते फक्त मला तुम्हाला देवालाच माहिती पाहू. त्यांना काय टोचे. माझ्या बहिणींनो, तुम्ही म्हणजे संयमाचा सागर आहात. तुम्ही म्हणजे प्रेमाचं अगर आहात. तुम्ही म्हणजे दयेचं अमृताचं मंथन आहात. तुम्ही म्हणजे विश्वाचं सर्वस्व आणि आधार आहात. तुमच्यामुळे आम्ही चांगले आहोत, नाहीतर आम्हाला वापरतील. हे सगळे ना कापड मळून टाकतील, मळून ये तरी हे वारकरी म्हणून बरे. जर काय तिकडे शांताबाईच्या अंगाची असते विचारू नका. चेटी कुणीकडून हागलाय पोर काय करते काय नाही. पोरांची बापाची तार तुटते. अगं मला शेत बदल म्हणजे अगदी हागलं तिकडून म्हणून शिकवायचं असेल ते स्त्रियांना नाही. शहाणपणा सांगायचा असेल तर स्त्रियांना नाही. तर स्त्रिया ज्या शोषितपणे जगतात आणि आमच्या देशाची आणि विश्वाची उभारणी करतात. आणि म्हणून दादी तुमच्यासारखे हे आमचे बोडके कुठे केले. यांच्यासारखे तांपूल भाऊ यांच्या दादा आमचे बघा कसं आहे काळा सावळा कसा सौंदर्य. काळी माणसं सुद्धा किती देखणी असते यांच्याकडून शिकायचं. काय काय रंग एवढा लाल भडक तोंडावर कधी आनंद नाही. नमस्कार मोकळ्या मनाने नमस्कार सुद्धा करता येत नाही. नाही फक्त चेहरा आनंदी व्हावा आणि हृदय सदैव प्रसन्न राहावं. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाचं समाधान ठरवून न देणारा कारखाना म्हणजे वारकरी कीर्तन आहे. देव भेटणार नाही, देव उडत नाही, देव चालत नाही, देव माहीत पण नाही. आम्हाला देवाच्या नावाची आम्ही चर्चा करतो. पण खरा प्रॅक्टिकली सेक्युलर देव, सोशलिझम देणारा देव, आम्हाला प्रकाश देणारे जे जे कोणी आहे ते दिव्य पुरुष आमचे देव आहे हे सांगण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. देवाची भीती घालणारे, देवासाठी बोकडे कापा, देवासाठी सत्यनारायण घाला, चांगला पचपची तुपाचा शिरा बामणाच्या घरी जाऊ द्या, पाण्याची लापशी आम्ही खाऊन जुनारावर बसूया. हे कर्मकांड आणि पाखंड अंधश्रद्धा
आणि काटेरी 33 कोटी काल्पनिक पुजाऱ्यांनी भटांनी पंडितांनी बनवलेल्या 33 कोटी देव देवतांच्या विरोधातला संघर्ष आणि महारामांगा चांभारांना हिंदू आणि मुसलमानांना एका वेळेला कधी खांद्यावर घेणारा विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवंटातून म्हणून माझ्या बहिणींना शिकवायचे तुम्हाला नाही, तुम्ही जे वागताय ते शिकायचंय आम्ही आणि यांना सांगायचंय त्याला कीर्तन म्हणून कधी कीर्तनकारानं महिलांचा दोष काढायचा नाही, महिलांची उंची कधी खाली करायची नाही, नेहमी महिलांना सन्मानित भाषानं सन्मानित भाषेने बोलण्याची एक रीतिरिवाजाची परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय. दादा मफलर वालं माझं लक्ष आहे बाबा तुमच्यावर, काहीच नाही भाई, असं नाही असं नाही. गणपतीच्या गणपती बोला काही काही माणसांना काही रसच नाही होत इकडे कचा कचा टाळलं बाबा सगळ्यांना जिला येत नसत तरी तोंड हलवायचं. विटेवरी हा उभा विठ्ठल, विटेवरी हा उभा विठ्ठल, ए कोण कोकती ग आई बाई इकडे वावर दिसते कसं आहे असं वांग कसं आहे नाचा बरं, पण आम्ही म्हणताना थोडं थांबायचं तुमच्या काळात आणून यावं. ताल ठेका लय सम अनागती हे मंडळी दिसतात, साधने भाजी भाजी एक नंबर आहेत आपल्या समाजातले बहुजनातले कलाकार. आज बोडके बाबांचं दर्शन झालंय, आडनाव बोडके तो टोपी आणि लई दिवसानं भेटलं. एक गुटगुटी चिमणी एवढी एवढीची पोरं, मी असे 22-21 वर्ष जाईल ना, 12, 13, 14, 15 अशी वर्षाचे, पण इंद्रायणीला जाताना येता जाता नाही का नेहमी भेटी होत असताना, तेव्हा आज मला लई आनंद झालाय की माझं इथं माहेर आहे आणि मला बाई माहिती नव्हती बाई. हे दाजी बघा ना, दाजी अख्ख्या महाराष्ट्राचा दाजी, तो मला झाला बाई राजी, त्याच्या घरी मी केली भाजी आणि ही सगळी लीला अजून खाऊन जाऊ. काय म्हटलं ऐकलं ना, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला, ए पोरं काय झालं रे तुम्हाला, मेलो कांदी ए उठ नका ए हागले हो मॅच्युअर नाही का, मॅच्युअर ते नसावे ते मोबाईलच्या चाकी दोघी कुठं बसले आहे, कुठे बसले आहे, कुठे बसले आहे, ते म्हणजे मी पप्पांच्या बाजूला बसले, मी इकडून येते ते टाकले शेजारी, ते म्हणते नाला कुठला माझ्या पप्पांना टाकलं इकडून येतो I want young man and I want qualified man. हम जवानों के चाहते हैं लेकिन हमें पढ़े लिखे वाले लोग चाहिए. बरोबर आहे, शिकलेले माणसं पाहिजे, विचारवंत पाहिजे आणि हापूस आंबा पाहिजे. पिपील हे काही रे म्हणून माझ्या बहिणींनो, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला, पहिला पहिला पहिला
सगळं तुमचं म्हणणं पाहून आज माझ्या मनी आनंद झाला. नांदेड बरा घातलाय का पाहिला हो दाजीबा हे असं झालं. आय वॉन्ट यंग अँड ऍक्टिव्ह मॅन अँड क्वालिफाईड मॅन. पढेले लोक चाहिए. शिकलेल्या लोकांची विचाराची उंची मोठी असते म्हणून शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. ज्याच्यामुळे कीर्तन कळतं, ज्याच्यामुळे शब्दांच्या गर्भात जो संतांच्या साहित्याचा अर्थ आहे तो ज्याच्यामुळे कळतो त्याला एज्युकेशन असे म्हणतात. बरोबर. म्हणून हे पोरीनो काय म्हटलं ऐकलं का, वयाने जरी लहान असल्या तर शिक्षणाची गोडी आहे ना तुम्हाला नक्की. म्हणून तुम्ही कीर्तन होईपर्यंत त्रास देणार नाही, बसणार तुम्ही का. शिक्षणाची आवड आहे ते गेले, ती शिक्षणाची आवड नाही ते हे एकटे असतात. सकाळी असा 50 पोरींनी ठोकला. किती बाबा झालं नाही असं सुचलो. घरी आल्यावर आई म्हणते सोन्या काय झालं. सोन्या म्हणलं काय नाही म्हणून मला मुंग घ्यायचा. बाप्याच्या जन्माला आला पोरींचा मार खाला असला कसला जन्माला आला. म्हणून स्त्रियांचा सन्मान करणारा तरुण माझ्या सख्या बहिणी एवढा मी लोकाच्या लेकी बाळींचा सन्मान करी. असा सुपुत्र जन्माला यायचा असेल तर त्या आईने संत संग अंतरंग नाम बोलावं आणि विठ्ठलाचा सत्संग करावा. मग शिवराया आणि भीमराया जन्माला. मग सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, भगवान बाबा, संत गाडगे महाराज ज्यांनी कधीही देवळात गेले नाही. सावता महाराजांनंतर वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले ज्ञानेश्वर माऊलींना, नामदेव महाराजांना सुद्धा ज्यांनी आशीर्वाद दिला असे संत सावता महाराज त्यावेळेला सांगत होते, I don't like your God and the religion and the caste. I like only word and the people. All world is my temple. All world is my house, church and masjid. All world is my house and all people is my family. हे सगळं माझं कुटुंब आहे. आणि म्हणून विठ्ठल माय बाप चुलता हे विश्व माझा विठ्ठल आहे. विश्वातल्या कणाकणाचा लिंग भेदानं स्त्री आणि पुरुष वेगवेगळे असले तरी सुद्धा सर्वांच्या माथ्यात, पुरुषांच्या माथ्यात पण एक बाई आहे आणि स्त्रियांच्या माथ्यात सुद्धा एक बाई आहे. बॉडी लँग्वेजने जरी आम्ही वेगवेगळे असलो तरी पण आम्ही मेंदूच्या बाबतीत आम्ही सगळे सारखे आहोत की प्रत्येकाच्या मेंदू नावाच्या मंत्रालयामध्ये एक महाराणी बसलेली आहे.
काय नाव असेल बरं तिचं, की जी आपल्या मनाला ऑर्डर देते आणि मनाला ऑर्डर दिल्यावर आपल्या इंद्रियांकडून सगळी वाईट चांगली कामं होतात, तिला काय म्हणतात? हा काय सांग यांनी बरोबर सांगितलं. काय सांगितलं? सगळे बोला, बुद्धी टाळे बसवायची. कोण असं मंत्रालय आहे का तिथे महाराणी नाही? बरोबर. मग ज्याची बुद्धी सदुपयोगी सत्यकर्माच्या कामाला येते, म्हणून तुम्ही इकडे बाया इकडे पुरुष जरी असले तरी ईश्वरीय दृष्टीने आपण सगळेच प्रत्येकाजवळ बाई आहे. तुमच्याकडे बाई आहे, माझ्याकडे बाई आहे, यांच्याकडे सगळ्यांकडे बाई आहे. पण एक करा, उद्या घरी गेलो बायकोला असं म्हणू नका माझ्या संग दुसरी बाई तिथं दान पडून डोक्यात. पण बाईशिवाय संपत्ती नाही, बाईशिवाय प्रतिष्ठा नाही, बाईशिवाय कौतुक नाही, बाईशिवाय वैभव नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही, अन्य नाही. दादा तुम्ही बोला ना चष्मेवाले. एक 2 3 म्हणतो सगळं बोल. 1 2 3 बुद्धी. बुद्धी. आणि ज्याला बुद्धी नाही त्याला भाकरही कळत नाही, शेणही कळत. जर ज्याची बुद्धी शहाणी असती तर ते गणपती पुढे नाचलं असतं का? शांत सारा पिवळा पितांबर शाला गगनीला. म्हणजे याचा अर्थ त्याच्या जवळ असलेली गावची सरपंच किंवा चेअरमन किंवा या देशाचे पंतप्रधान, या देशाची कोणत्या बोला कोणत्या असं करून दाखवा, कोणत्या देशाची? हा देश आहे, हे गाव आहे. पाहे पा शरीराची हो खरं सांगायचं, या कीर्तनाला किती पैसे ठरवले म्हणजे या वादा या आजच्या कीर्तनाला किती पैसे ठरवले म्हणजे त्या कीर्तनाची उंची वाढली सांगावं, खरं बोलायचं. तरी पैसे न ठरवता आले मला काही कोणी दिलेले लोक कामाला राहून आले. आमचं सर्वांचा ठराव आहे. याच गोसाव्याचं बाळ माझ्या मांडीवर खेळ गोड आहे बघा. बहुजनातली मुलं किती कलावंत आहे. एक बोल शिकण्यासाठी 1 वर्ष घालवले, असे लाखो बोल महाराजांकडे आहेत. हार्मोनियम वाजवतात, गातात, कीर्तन सगळ्या कला आहेत. ही बहुजनांची मुलं आहेत. ही बहुजनांची मुलं कलावंत व्हावी, ज्ञानी व्हावी, एज्युकेटेड व्हावी, ती शिकावी, प्रांत कलेक्टर व्हावी, IAS अधिकारी व्हावी. मुलींनी शिकावं, मुलींच्या शिक्षणाची उंची वाढावी, असा पहिला प्रयत्न या भारतामध्ये किंवा या जगामध्ये ज्याने केलेला आहे. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय.
बाई मी लिवायला शिकले ग, 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 बाई मी लिवायला शिकले ग. हे 700 वर्षापूर्वीची घोषणा जनाबाईंनी केली. बाई मी लिवायला शिकले ग, बाई मी लिवायला शिकले ग, बाई मी लिवायला शिकले ग, बाई मी लिवायला शिकले काल्पनिक देवाकडे, काल्पनिक धर्माकडे न नेता माय ड्युटी इज अ माय गॉड, माझं कर्तव्य माझा, बोला, माझं कर्तव्य माझा ईश्वर आहे. त्या कर्तव्यापासून विनमुख न होता आणि काल्पनिक देवांच्या, धर्मांच्या, बोकड्यांच्या, कोंबड्यांच्या, सत्यनारायणाच्या केळीचा एवढा केळातला पचपची नुसता तुपातला शिरा खाणे आणि दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. मग तया बरं का पुरुष मंडळी ज्ञानेश्वरी वाचताय ना, तुम्ही ऐकताय ना, आणि माझे सगळे पुरुष म्हणा बरं का. तया बोला सगळ्यांनी म्हणा. लई मजा पाहायला आल्यासारखं वाटत. ये बाबा ते कोण आलं ते बघतोय, मी इकडून बोबल मी काय जीव देऊ. माझा स्वभाव जास्त लक्ष नाही घेतो. तया सर्वात्मका ईश्वर, तया सर्वात्मका ईश्वरा. पुढे काय आठवत, तया सर्वात्मका ईश्वरा कर्तव्य कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा फिलॉसॉफी. ज्ञानोबाऱ्यांच्या ओव्या छोट्या छोट्या ओव्या आहेत, कशा गोड आहेत. त्या सर्वात्मक विठ्ठलाला, बोला त्या त्या तया सर्वात्मका ईश्वर, त्या सर्वात्मक ईश्वरा, तुम्ही ईश्वर म्हणता, त्या सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्तव्य त्या सर्वात्मक ईश्वराच्या चरणी व्हावं लागतं. मग विश्वा एवढा विठ्ठल प्रसन्न झाल्यावर मानवाचं आयुष्य सार्थकी लागतं. याला वारकरी संप्रदायाचा उपदेश. अंधश्रद्धेचे भूत मरू दे,
हे बघा इकडे पण काय काय बाया म्हणतो नाही बरं. हो लय लक्ष माझं या शिकलेल्या स्त्रियांना जसं उपाय काढायचे खिचडी खायचे खायचं राजगिऱ्याच्या पुड्या काढायच्या नवरात्राच्या पहिल्या दिवसात काय केलं तर सगळं म्हणजे काय नाही म्हणजे राजगिऱ्याच्या पोळ्या तळेल 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 खालन सकाळी मिळेल मिळेल सगळं तुला 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 झालं का म्हणजे नाही मला कसे झाले 15 पुऱ्या खायला मला बाय उपास मला बाय उपास दुसऱ्या दिवशी खिचडीचे वडं खाली साबुदाण्याचे वडं दही दह्याचं ताक आमटी दह्याचे कडे करून अहो त्याच्यात साखर घालून 2 तांबे दही पिली एवढे साबुदाण्याचे वडे पोटात जा म्हणले गुड मॉर्निंग त्यात काय आम्हाला बाय उपास दसऱ्यापर्यंत नुसत्या बटाटे तळून खा रताळ भाजून बर का आणि दसऱ्याच्या दिवशी जी फुगली ना बोट सांग दूध असू बोट एवढं गुडग चालणार पोराला शिवाय मूर्ख मुर्दा न्यायला माया पोटाला आला एवढं मान सुजलं तरी त्याचं लक्ष नाही आता पुढे 10 दिवस होतं का लक्ष की आपण काय खावा म्हणून गीतेमध्ये प्रत्येक माणसाच्या जगण्याचे सोशल सायन्स विज्ञान मानवतेचा विचार सांगणारा जगातला हिंदू धर्मातला एकच ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हा चिंतन आहे माऊली बघा ना आयु सत्व बला सुख प्रीती विवर्धना रस्याः स्निग्धाः स्थिरा आहारा सात्विक प्रिया. कशी काय बोलत असते कशी काय चंद्राबाई काय उंदराबाई अगं माझा हात वळत नाही नव्या माळत असू कसा म्हणत बटाट खाल्लं रताळ खाली काय साबुदाणा खाल्लं बाहेर एवढं असतं आत गेलं कवठा एवढी होती बरं ते बाहेरही होती नाही जागाच नाही राहिला ते आताच चाललंय त्याचं गुड नाईट म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात अर्जुना हा जन्म पुन्हा नाही रे हा जन्म पुन्हा नाही या आयुष्याच्या वाळवंटावर निर्मळ असं वाळवंट भगवंत तुझ्या रूपाला ही बॉडी किती सुंदर शरीर आहे बघा 2 डोळे नाक मोठ्यासारखे दात कसं आहे गोजीला गोमट याला कोणी इकडूनही लग्न तिकडूनही लग्न गालाचं बाका 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 किती सौंदर्य काय परमेश्वर म्हटलाय प्रत्येकाला हे दादी बरोबर काय सुंदर बाबा जिकडं पाहा तिकडं भगवंतानं जणू ही फुलांचा सडा टाकला या तळवडे गावामध्ये काय सुंदर सुंदर हे सौंदर्य मग काही दिवसाने तारुण्य आता हे बघा आता ते पाडायला लागले ते काही नाही हा कानो कानो हा हापूस रसाला लागला आता पाडायला पण हे सगळं असताना सुद्धा तारुण्य सौंदर्य सत्ता आणि संपत्ती या 4ही गोष्टी एकत्र येऊन ज्याच्याकडून वाईट कर्म होत नाही तो चालता बोलता विठ्ठल कुठं खायला जायचे अरे आमच्याकडे आला नव्हतो विठ्ठल तो
माझ्या बहिणींनो, आपल्याला काय झालंय, विद्वान लोक जास्त भेटले आणि भटाळलेलं तत्वज्ञान कीर्तनात आलं आणि तुकोबराया, ज्ञानोबराया, सावतोबराया हे कीर्तनात राहिलंच नाही. मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ, आणखी काय घट पट, माया, ब्रह्म आणि त्याने झाला ब्रह्म. याचं काय मला सांगा, हे जे मी आता म्हणलो माया ब्रह्म वगैरे वगैरे, मला सांगा याचा तुमच्या जगण्याचा काय उपयोग आहे का? नाही. घटापटाचा हे उत्तर हिंदुस्थानातून आलेले ग्रंथ काही भटाळलेल्या लोकांनी याच्यात घुसवले आणि तुकोबरांच्या अभंग बाजूला राहिले. हो काय तुकोबरा सांगतात, तीर्थे धोंडा पाणी, धोंडा पाणी, धोंडा पाणी, कशाला तीर्थ व्रत वैकल्य उपास तापास सारी कापडं मारवायची दुसऱ्या दिवशी. गेले डॉक्टरनं पहिले सुजलेली बाई चांगली करायला 1,00,000 लागले. नवरात्र केवढ्याला पडलं, एका घरच्या एका आईला 1,00,000, अशा 10 किती लाख गेले. मग तेच उपासा तापासाचे पैसे जर एकत्र केले असते, हिंदू धर्मात असलेल्या सर्व सणावारांचे खर्च कमी करून तो सगळा पैसा गोळा करून जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल केली तर आमची पोरं 10वी इंग्रजी बोलायला शिकतील. त्यांना ग्रामर कळालं पाहिजे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्यांना करता आला पाहिजे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची लायब्ररी माझ्या गावात पाहिजे, देवळाच्या शेजारी तालीम पाहिजे, तालमीच्या शेजारी लायब्ररी पाहिजे आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या 4,000 अभंगांतून घेतला. हा विचार तुम्हाला जेव्हा कळेल जेव्हा तुम्ही लायब्ररीमध्ये वाचन करा. म्हणून जनाबाईंनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महाराष्ट्रातल्या बुजुर्ग विचारवंत महिला संघटित केल्या. काय तुम्हाला वारकरी सहसा आईला गायला आणि खंडू खायला नाही दिसत. एक नंबर आहे संप्रदाय. असा संप्रदाय कुठे जगात नाही. एवढी गर्दी पर सगळ्यांनी ना लहानांनी या युनिक मॅन इज हिज प्राईज म्हणजे वारकरी संप्रदाय. एका वेळेला शिकलेले या, न शिकलेले या, हिंदू या, कुणी या, बाय 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 अगं बाई गा बाई या ठकविल्या गवळणी
म्हणजे कोणत्याही धर्माचे, कोणत्याही, हिंदू असू द्या, हे बघा, ऐका बरं का, हिंदूंच्या देवळात मुसलमान जात बरोबर, क्वचित तरी एखादा पण जात नाही. हा, आणि मुसलमानांच्या मशिदीत हिंदू नाही. तुम्हाला येते का? ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहू अकबर अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह हय्या अलल सलाह येते का? येते का? एवढं नाही. हिंदूंच्या मस्जिदीत आता आपण इकडे खूप समजून त्याच्या आवड म्हणून जातो येतो, आपल्याकडे काही नाही. पण कट्टर आहे ना, कट्टर हिंदू धर्म खटर मी आहे. हे बहुजनांची गरिबाची पोरं गोळा करायची, त्यांना ते लाठ्या काठ्या तरवारी मारायला शिकवायचं. हिंदू मुसलमान दंगल लागल्यावर झगडे झाल्यावर आणि एकमेकाला लागल्यावर जेलमध्ये कोण जाईल? मामनाचे कोण? त्यांची लंडन अमेरिकेला शिकायला जाईल आणि आपल्या मारामाऱ्या करायच्या. बरोबर. म्हणून आय डोंट लाईक रिलिजन, आय डोंट लाईक कास्ट, आय लाईक माय हाऊस अँड माय गॉड. माझं गाव, माझा समाज, माझ्या या माऊल्या आणि माझा गाव स्वच्छ सुंदर शिकलेल्या लोकांचा झाला पाहिजे, असो 13व्या शतकात या माझ्या भगिनींना उपदेश करणारी एक वारकरी संप्रदायाला सांभाळणारी महिला म्हणजे संत जनाबाई होत्या. कळलं का? संत कशाला म्हणतात? लोक इथं धड नाही दाजी, कोणाला घर नाही तर कोणाला भाकर नाही, कोणत्या पोरांना शाळा नाही तर कोणची फॉर्म भरण्याची पोरं 12वीची पोरं घरी राहील. खरं आहे की नाही? आणि देवळं पावा तर आम्ही आमच्या देवाच्या देवळाला आमच्या गावच्या सगळ्या लोकांनी मिळून 1000 तोळं सोनं दिले. अरे ते सोनं देऊन काय फायदा झाला? देव झोपडीत पण देवच आहे. सोन्याच्या मंदिरात तो कोण आहे? देवच आहे. देवाची व्याख्या कळली पाहिजे ना. देव दयाळ, देव दयाळ, देव दयाळ, कळलं का? देव कसा आहे? आता आपण अशी उलटी व्याख्या करूया. जो मनुष्य स्वतःच्या ताटातलं अन्न स्वतःच्या पोटाला न खाता उपाशी पोटाला जो ते अन्नाची मदत करून दया प्रदर्शित करतो, तो मनुष्य असला तरी देव असतो. तो काही नाही. देव व्हायला काही नाही, काही रंगोटी करावी लागती, दाढ्या जटा न वाढवता. जरा लक्ष द्या का माझ्याकडे. असं पाहिलं का माझं तुमच्याकडे लक्ष जाते. याचा अर्थ समजतो की मी याला कीर्तन आवडत नाही, याला गोष्टी पाहिजे, त्यांच्या गोष्टी माझ्याकडे नाही. गोष्टी गमती नाही बरं का. ही इज अ फिलॉसॉफी, गुड फिलॉसॉफी, विशेष तत्वज्ञान, माणसांच्या सुखाचं चिंतन. मेल्यावर देव भेटेल, काय फायदा जाऊ? मेल्यावर देव भेटण्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वरला जा आणि तिथल्या ब्राह्मण भावांना 25 तोळ्याच्या सोन्याचा नागिन त्याच्या त्यांच्या मडक्या गाडग्यांनी सोन्याचे तुकडे बिन टॅक्स सोन्याने टॅक्स नाही. आणि आमची डोकी बिथरल्यात, मेलेल्या सासू सासऱ्यांचे फोटे घरात लावू नका. मग भोगल्या नागल्या बाबाच्या फोटो घरात लावा. अरे तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला कळेल तुमचं कर्तव्य हा तुमचा ईश्वर आहे, ज्याने तुमच्यासाठी खस्ता खाल्या आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं. काय लगेच बंगले झाले तुमचे? ओळखे बाबा लगेच बंगले झाले का? नाही झाले.
आईने जन्माला घातलं तेव्हा या गावात काय असेल? तुमची आई नांदायला आली तेव्हा इथे काय असेल? पण माझी आई इथे नांदायला आली आणि शपथ घेऊन आली. तिच्या आईने तिला सांगितलं, तुमच्या आजीने तिला सांगितलं होतं, मुली जाशील आता दिल्या घरी, मुली जाशील आता दिल्या घरी, बोल आईचे ठेवणी अंतरी, जरा जपून वागावे सासरी, बोल आईचे ठेवणी अंतरी. तुम्हाला काय सांगितलं होतं ना? ऐका काय सांगितलं ते. सासू सासरे नंदा जावा, बरोबर. परत म्हणा जोर लावून. सासू सासरे नंदा जावा. असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. एवढं दिगा भायाशी गोड असावा, कुणी असते भली कुणी असते पुरी, कुणी असते घर फोडणारी. खोटं बोलतं काही? हे तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं. बाई, बापाच्या नावाला कलंक लावून, तुझ्या भावाचं नाव खूप मोठं आहे समाजामध्ये. आणि रडत रडत मुलगी नांदायला आली. शिलास्तय काचेचं भांड, त्याला फोडाया तपतात गुंड, पती परमेश्वरी नांद तू सासरी, पती परमेश्वरी नांद तू सासरी, नांद तू सासरी, नांद तू सासरी, गोड प्रेमाची खावोनी भाकरी, जरा जपून वागावे सासरी. तुमच्या आईचं लग्न झालं. आईचा वडिलांचा आशीर्वाद घेऊन रडत रडत एवढंसं तुळशीच्या रोपटाच्या रूपानं. तुमच्या आईचं नाव काय? सुमनबाई. तुमच्या आईचं नाव अलकाबाई. तुमच्या शिलाबाई, अनुसयाबाई, अलकाबाई, अशा अनंत ह्या माझ्या सगळ्या आल्या. रडत रडत बापाच्या गळ्यात रडत नांदायला आल्या. बाबा, समुद्र फुटला, कधीच न रडणारा बाप रडला. मुलीला खांद्यावर घेतलं. मुलगी आणि बापाला समाधी घातली. ठसा 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 बाप रडत होता. नवरीचा बाप, नवरीचा बाप, हुंडा देताना नाही भ्याला, हुंडा देताना नाही भ्याला. मी तुमच्याकडे बघतो. हे भावपूर्ण नाही वाटत? नाही वाटत? नाही, मी जे बोलतोय ते भावपूर्ण वाटतंय की नाही? वाटतंय. मग मी तुमच्याकडे बघतोय. हो ना. मी अतिशय असं बिघेल ना आणि माझं हृदय भरून आलं. अरे माझी आई, तुमची आई इथे नांदायला आली तेव्हा काय होतं इथे?
वैरान वाळवून त्याचं नंदनवन फुलवणारी, तुम्हाला समाजात नाव मोठं करणारी पतिव्रता नारी कोण असेल तर तुमची आई आहे. एवढा मोठा त्याग करून आली. तुम्हाला काय माहितीये तुमच्या आईने काय दिवस काढले इथे? शिलास्त एकाचेच भांड, त्याला फोडाया टपटात गुंड. पती परमेश्वरी नांद तू सासरी, गोड प्रेमाची खाऊनी भाकरी ग. जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. आणि आश्रू भरल्या डोळ्यात बापाच्या गळ्यात, बाबा पडते पाया तुमच्या बाबा. बाबा आणि बाबाचा बाण फुटला. पुरुष कधी रडत नाही बरं, पुरुष कधी रडत नाही. कधी रडतो माहिती दादा? मुलगी नांदायला निघाल्यावर न रडणाऱ्या पुरुषाच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस बरसलो, त्याला बाप असे म्हणतात. हसून बाप रडू लागला. माझी आई म्हणायची, नवरीचा बाप, नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला. लाडकी मैना माझी हरण जाताना कोमेजला, हरण जाताना कोमेजला. लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून. लाडकी ग मैना माझी हरण चालली कळपातून, हरण चालली कळपातून, हरण चालली कळपातून. लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून. लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून. लेक नांदायला जाती, बाप पाहतो माडीतून. लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून, हरण चालली कळपातून. म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, खरं सांगू का, देवळातला देव जो आहे तो पूजण्यासाठी नाही. परत एकदा ऐका, असं कीर्तन मी सांगतो असं कोणी सांगितलं नसेल ना अजून. देवळातला देव पूजण्यासाठी नाही. पुजाऱ्याने एकदा पूजला की आपण पूजायचं नाही, आपण डोळे भरून पाहायचं. बरोबर आहे? आपलं कसं आहे? म्हणून तुकोबाराच्या कर्तव्यरूपी देवाला म्हणतात, हे कर्तव्यरूपी विठ्ठला, मला काय देऊ नको, मग तुझं म्हणजे तुला स्वीकारल्याने. बरोबर आहे ना? हो. असा छत्रपती सरदार असे गोजीरवाणे मावळे घेऊन शिवबाई रस्त्याने चाललेला
80 वर्षाचा मोठा रडत होता. दादा तुमच्यासारखं गोर पान म्हातार ढसा ढसा रडत होतो. आणि राजांची बारीक नजर गेली. अरे मला स्वतःचे घडवायचे, मला स्त्रियांच्या संरक्षणाचं स्वराज्य घडवायचे, मला तरुणांच्या व्यसनमुक्तीचं स्वराज्य घडवायचंय. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला कोणी हात लावू नये असं सुखाचं साम्राज्य मला घडवायचंय. माझे पिता श्री शहाजीराजे आणि महासाहेब जिजाऊ महाराणींचं स्वप्न मला साकार करायचंय. मला रयतेच्या सुखाचं, लोकांच्या सुखाचं प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं राज्य आहे. स्वराज्य घडवायचंय. आणि माझ्या स्वराज्य घडवण्याच्या आधीच हे कोण बाबा रडतोय? होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर स्वार, होता घोड्यावर स्वार. घोड्यावरून स्वारी खाली होती. स्वतःच्या पिवळ्या बायानं ऐका, स्वतःच्या पिवळ्या पितांबरानं छत्रपती होणाऱ्या शिवबानं, ए ताई, ए ताई, ताई, ए ताई, काय असं करतेस? मी तुझ्याकडं पाहतोय, तू तिकडे काय करते बरं? काही काही चेहरे चांगले आहेत की त्यांच्यामुळे मला सुचतं त्यापैकी तुझा एक मावशी चांगला चेहरा आहे. तू बघ आपल्या, मी एवढा गंभीर झालो. आपण गंभीर झालं पाहिजे ना. शिवबांची स्वारी खाली उतर आणि रडणाऱ्या बाबांजवळ राजे गेले. स्वतःच्या पितंबरानं बाबांचे डोळे बसले. बाबाला सावध केलं. बाबा ढसा ढसा रडत होता. बाबा माझ्या आईचं आणि वडिलांचं स्वप्न मला साकार करायचं. रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी रोहिडेश्वराची प्रतिज्ञा करायला मी गेलो असताना राजा येताना बाबा तुम्ही रडताना मला दिसले. मला अपशकुन वाटतंय. काय झालंय बाबा? राजा राजा सांगण्यासाठी गोष्ट नाही रे राजा. इथला पाटील बदमाश आहे. काय नाव आहे त्याचं? गावाचं नाव काय? गावाचं नाव रांजगाव. गावाचं नाव रांजगाव. गावाचं नाव रांजगाव. पाटलाच्या हाती रांजगाव. बबनराव पाटलाचं नाव. पाटलाचं नाव. सूर्य मावळा याला गेला जी. सूर्य मावळा याला गेला जी. सूर्य मावळा याला गेला जी. सूर्य मावळा याला गेला. अंधार पडला. हे राजा अंधार पडला होता. धुन पाण्याला धुन पाण्याला पाटलांनी गाव साजला. पाटलांनी गाव साजला.
रडणाऱ्या म्हाताऱ्या आभाच्या डोळ्यात त्या अश्रूंची किंमत शिवाला वयाच्या 22 वर्षी कळाली. आणि नेताजी पालकरांच्या हाताने तो पाटील खेड शिवापूरचा कात्रज घाटामध्ये खेड शिवापूर आहे, तिथे रांजण गाव आहे. ही घडलेली घटना आहे काल परवाची. 400 वर्ष म्हणजे जास्त काही नाही झालेली. आणि राजांचे डोळे लाली लाल झाले. नेताजी पालकरांना सांगितलं बोलवून घ्या त्या राजाला. बोलवून घेतला राजाला, बोलवून घेतला पाटलाला. हात पाय छाटुनी पाटलाचा चौरंग केलाजी, पाटलाचा चौरंग केलाजी. पाटलाने क्षमा मागितली. यापुढे असं कधी होणार नाही राजे, मला क्षमा. राजे काय म्हणा, आम्ही वारकरी संप्रदायाचे पायीक आहोत, आम्ही तुकाराम महाराजांचे पायीक आहोत. लोकांच्या स्त्रियांना लेकी बाळीचा दर्जा देणारं राज्य मला निर्माण करायचंय. पाटला असा त्याचा गळा गावाच्या वेशीवर टांगला. बबनराव फाशीला छत्रपती छत्रपती तुम्ही हात वर झाले पाहिजे. छत्रपती लगेच नाही, जय म्हणताना छत्रपती अशी प्रेरणा घेणार शिवबाचं कर्तव्य हाच विठ्ठल आहे. आणि त्या शिवबाच्या कर्तव्याचा आम्हाला कधी विसर पडणार नाही. हेच कर्तव्यालाच कर्तव्य करणाऱ्यांनी मागणी करायची या भंगामध्ये. हे चिदान देवा देवा तुझा विसर न व्हावा. तेव्हा हे सगळं करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आय वॉन्ट युअर एज्युकेशन. मुलींनो ऐकलंय का? शिकायला लाजू नको ग. म्हणून ते कोंबड्या शिकायला लाजू कोंबड्याला शिकायला लाजू नको. जरा बारीक वाजवा, शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. येडवाने वागू नको ग, येडवाने वागू नको ग. आडानी राहून बाई ग, वाटूळ करू नको ग. एका बायला लय आनंद झाला, पण जीवनच नाही नुसते अशी. मला नेमकं तिच्या दाखवायचं लक्ष काय माझा बाई स्वभाव नाही वाईट नाही म्हणले तर नाही म्हणले. काय वेळ तुम्ही मला तेवढं सोन होत नाही हो. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कस तिच्याकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू, परवड कोणाला. लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. सावित्रीला विसरू नको ग. कोणती सावित्री मुलींनो?
त्या मुली हुशारच असतात. मुलीच बाया करताय कारकीर्द झाली. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलीलाच मुलगा मानवणी, द्या शिक्षण परमपरिणी, तिचा अन्याय सारा संपवणी, जाईल महान भारत होऊनी. स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं, स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं, स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं, स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं. दाजींचं नाव मला माहित नाही. समाधान वाह, नाव आहे गोड नाव आहे समाधान. तुमच्याकडे आल्यावर समाधान वाटतं. तुमचं नाव तुमच्या आईने समाधान ठेवलं. त्या आईसाठी टाळे वाजवले पाहिजे मला. समाधान बरं का. त्यांनी आपल्या बहिणीला MBA केलं. मी त्यांचा ऋणी आहे. बहिणीच्या जन्माचं सार्थक शिक्षणाशिवाय होणार नाही. मुलीच्या जन्माचं सार्थक शिक्षणाशिवाय होणार नाही. आणि शिकल्या नाही ना कोणीनं तर दारोड्याचा संसार करावा. दारोड्या चढीत म्हटला तरी धुवावा. हो, कुंभकर्ण की दारू प्याला, युद्धाला गेला, तिकडच मेला, परत आला नाही. तसाच रावण मेला दारूच्या पायी. शानव कुळे यादव दारू प्याले, युद्धाला गेले, आपसात लढले, आणि कैक गेले लैना. कौरवांची काय ती गती, तुम्ही मूर्खमती, गाव दारू प्याला बरी गत नाही. दारू पिऊन बसली कडकी खिशात नाही मिळकी, छाती धडधडे, जे मुखात येईल ते प्राणी बडबडे, जे मुखात येईल ते प्राणी बडबडे. म्हणून श्रीकृष्ण भगवान म्हणतात संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. अर्जुना, इंद्रिय ग्रामांचा निग्रह करा. म्हणून पोरींनो, ऐकलंय मी काय बोलतोय ते नीट ऐका जरा. चार चौघांची जम नाही, शेत सावकार येती जोरात. उठवती घाई पैसा बाबत दारू कशाला म्हणून पोरींनो, जर शिकल्या नाही तर असं चार चौघाची जमली टोळी, बसला देवळी, गांजामध्ये मळली चरसाची गोळी, झाला साधू जय जय शंभो म्हणले. बाया, माझा नवरा बघुलच्या बघुल कोड्याच पेतो का, तो गांजा पेतो. कळलं. म्हणून इंद्रियांचं नियमन करणारा सुंदर तरुण मुलगा प्रांत कलेक्टर तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही सुद्धा IAS ची परीक्षा द्या. IAS अधिकारी व्हा. आणि तुम्ही सुद्धा आपल्या मुलांची काळजी घ्या. हे बसले नाही, ही भरती खोगार भरते बघते, मोबाईलमध्ये खेळते ते दोन त्यांच्यापेक्षा लहान असते नाही पुढे. हे टोंगाळ आहे पाहिलं ना, नुसतं लठाडी. आईला त्रास द्यायचा, बापाला त्रास द्यायचा. ॲपल पाहिजे, ॲपल पाहिजे, टॅपल दिला पाहिजे सगळी. तरी सुद्धा यांच्यावर निर्बंध ठेवा. नुसते सप्ते करून लाखो रुपयाची वाटोळी करू नका. सप्ते साधे करा. शेजारचे महाराज बोलवा. बोडके महाराजांचा जन्मभर सन्मान ठेवा. आपल्या गावचं ते रत्न आहे, आपल्या गावचं भूषण आहे. तुम्हाला 2 तासापुरतं आलेलं बोलायला मोठं वाटतं, देव महाराज. अरे पण ज्याचं आयुष्य चंदनासारखं आज आपल्या गावात एक रत्न जन्माला आलेलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा.
तुम्ही आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आणि त्यांचा सन्मान, आपल्या महाराजाचा आपण सन्मान ठेवला तर जग सन्मान ठेवेल. ही एक गोष्ट सांगतो. आम्ही सगळे गुरुबंधू आणि मित्रमंडळी आहोत. मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पण ते माझ्या कलेचा सन्मान. ते कलावंत आहे आणि मी कलावंत आहे. रोज एक कलावंत येतो, पण त्याला गळा ना बाळा कुठे पाळा. देवानं मला गळा दिलाय, ती माझ्या आईची कृपा आहे. देवानं मला शिकवण दिली पेटी गाण्याची साथीची, ती माझ्या वडिलांची कृपा आहे. माझे वडील खूप चांगले संगीतकार होते आणि म्हणून मला संगीतकार लोक भेटले तर वाटतं मरावणी यांच्या पोटी. काय गोड आहे बघा. हे तर नुसतंच असंच काय, जसं काय कलिंगडाची खापच. कलिंगडच आहे कलिंगड. हो ना, काजून बदामन किती गोड आहे बघा ना. कलावंत, सौंदर्य आणि सौंदर्याचा दुरुपयोग नाही म्हणून हे सगळं रसरसलेलं तारुण्य. आणि म्हणून माझ्या बाबा हो, आज कीर्तन भारुडे माझ्या शिष्याचे बरं का. हे माझं लाडकं येते. एक नंबरचं भारुड आज प्रबोधन करतात. ते चांगलं भारुड असं नाही. एक नंबरचा पोरगा आहे तो, पण तिथल्या तिथं छोटे छोटे खाली किस्से असे, पण एक नंबरचं प्रबोधन. म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. फक्त आज एवढंच सांगितलं मी काय का वाटतो. हे हेनरिया ते संपलं म्हणून टाळे वाजून बरे म्हणून असे काय पाहिजे. मी मूर्ख आहे पण मला कळलं. मी मूर्ख आहे किती लोकांचं मत आहे रे. तांबराव म्हणून ऐका बरं का. मुलांना पण शिकवा. मुलं बावलट जास्त, मुली नाही. मुली नाही, मुली चारित्र्य संपन्न आहेत. त्या नाकासमोर जगतात, अभ्यास करतात, IAS अधिकारी, प्रांत कलेक्टर. आणि पोरं आणखी 10-12 वर्षांनी ही पोरं जर शिकली नाही ना, या गावात धिंगाणा करते. शांत हे याच्या तोंडात वगैरे ते तिच्यात चढीत उठतो. यांना सुद्धा आवरा. धरू नका माझा राग, हे लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. 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 शेजाऱ्यांचा दामोरा बघा. हे पोरगं किती टाळ्या वाजवून हे पोरगं पहा. हे चांगलं कोणाचं तरी चांगलं बापाचं पोरगं आहे. पप्पा काय करतात रे? काय करतात तुम्ही? बघा ना. पंढरपुरात पंढरपुरात नवालं झालं एक, नवालं झालं एक. पांडुरंगाच्या कीर्तनाला, पांडुरंगाच्या कीर्तनाला. आलं दोघ बाप लेक सखे ग, आलं दोघ बाप लेक. जसं आम्ही ते एका शाळेत होतो तेव्हा मुलांना शाळेत घाला, नाही घातलं तर शेजाऱ्यांचा दामोरामू कितीतरी शिकतोय. सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय, साईबाबा आणि नटतोय आणि हे स्वांग स्वांग करतोय. यांची डोकी बघ स्वांग एवढीच आहे. फिलॉसॉफी काय करते, अजून लहान आहे ती बिचारी. त्या मुलांना राग नका म्हणून माझा. आय वॉन्ट युअर एज्युकेशन. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा तर तुकोबारांचे 4000 अभंग वास्तव ते सोशल वर्क आहे हे तुम्हाला कळतील. गावाचा नाश सुद्धा तुमच्या हाताने होईल आणि गाव उंच दिशेला सुद्धा तुमच्या हाताने जाईल. म्हणून पोरांनो, शिक्षणाची मूळ तुम्ही आजच रोवा आणि स्पर्धा परीक्षेचं चिंतन आजच पासून सुरू व्हा आणि मस्त पोलीस अधिकारी काहीतरी व्हा आणि गावाची शान वाढवा. मी दर वेळेला
माझ्याकडे तुमच्या माझ्या बोलण्या वागण्यावरून कळलं असेल की मी टेम्पल्या बुवा नाही, तीर्थ व्रत वैकल्य उपास तापास या भानगडीत नाही पडलो. माझ्या बापाने मला कर्तव्याचा देव शिकवला. माझा बाप गाडगे बाबा आहे, ज्याने कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांची व्यवस्था व्हावी म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये धर्मशाळा देवळं न बांधता मुंबईमध्ये परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी, कॅन्सरच्या हॉस्पिटल शेजारी एका निरक्षर कीर्तनकारानं गुजराती मारवाड्याचे अब्ज रुपये आणले आणि कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांची सोय व्हावी म्हणून मुंबईला परेलला हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा संत म्हणजे गाडगे महाराज आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही छोटीशी कामं करतो. तुम्ही दिलेली भिक्षा, आता मला स्वतःला काही यांना माहिती, आईनं बाईन कुणीकडं जाय, आय एम ओनली मॅन. त्यामुळे मला मिळालेले पैसे मी पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांची खानावळ भरतो. मी या वर्षी माझी 9 पोरं पोलीसमध्ये भरती झालीत. त्यांचे फोन घ्या माझ्याकडून, त्यांना फोन करा, विचारा की त्यांची खानावळ आणि त्यांची अकॅडमीचा खर्च. मी सरांना सांगितलं की ही गरीब अनाथ पोरं आहेत आणि ह्या पोरांचा पोलीस झाल्यावर ते तुम्हाला पैसे देतील. आणि खानावळीने बाईला सांगितलं मेसवाल्या त्यांचे पैसे थकले का मी देईल. मग ते पैसे मी जी मला दक्षिणा देता, मी ठरवत पण नाही, मला आवडत पण नाही की मला 25,000 द्यावेत, 30,000 द्यावेत आणि 40,000 द्यावेत, असं काही नसतं. म्हणून तुम्ही जाता जाता सगळ्या जणांनी 10, 20, 50, 100 रुपये मला देऊन गेलात वैयक्तिक, तर एका पोराची खानावळ भागेल अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि एवढ्या मोठ्या उच्च दर्जाच्या गायकांना परत एकदा शिंद्याला भेटलो होतो नाही आपण, शिंद्याला भेटलो होतो, त्यानंतर परत आज भेट झाली. वाटतं रोज माझं कीर्तन असावं, तुम्ही माझा शेजारी असावा. नाही, खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. माझ्या येड्याला शहाणपण तुमच्यासारख्या